मी काय बोलतो पाठवून झूम करायचं सगळ्यांनी आंदोलन काल जसं आपण पाहिलं पत्रकार परिषदेला, मला वाटतं उद्धवजींच्या आपण सुद्धा उपस्थित होता. उद्धवजीने जे मुद्दे सांगितले त्याचं जर आपण निरीक्षण नीट केलं तर या गोष्टी गौण आहेत. आज इंटरनॅशनल अरिनामध्ये तुमचं काय आहे, BCCI आज मल्टीनॅशनल या सगळ्या गेम्सच्या याच्यासाठी आशिया कप वगैरे असेल वगैरे, या गोष्टी BCCIच्या कार्यनीतीमध्ये जरूर असू शकतात. परंतु BCCI हा हिंदुस्थानातील हिंदुस्थान क्रिकेट कंट्रोलचा बोर्ड आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं एका वेगळ्या अँगलने, आणि तसा ठाम एक विरोध, तसा ठाम एक आपलं मत त्या इंटरनॅशनल अरिनाच्या बैठकीमध्ये मांडायला पाहिजे होतं. आणि आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठेही दुबईला असू द्या किंवा इतर कुठच्याही आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये असू द्या, आम्ही खेळणार नाही. आपल्या देशामध्ये बायलॅटरल याच्यामध्ये न खेळणं हा एक भाग झाला, तो स्तुत्याचा आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु कुठेतरी त्रयस्थ ठिकाणी ज्या एक तुम्हाला ट्रिटीज असतात, काही पॅक्ट्स असतात, त्या असल्या तरी एक देशाचा एक भाग म्हणून, कारण आज या गोष्टीला तुम्ही पाहिलं तर स्वतः प्रधानमंत्री पंतप्रधानांनी या गोष्टीचं हे केलं होतं की खून और पाणी एक साथ नहीं बह सकते. म्हणजे पाणी हा या क्रिकेट वगैरेचा फार वरचा भाग आहे की पाणी हे जीवनावश्यक आहे. परंतु आपण त्या तिथपर्यंत जाऊ शकतो की या पाकिस्तानबरोबर इथपर्यंत संबंध नको. मग अचानक डायल्युशन या क्रिकेटच्या बाबतीमध्ये का होतं आहे? मग क्रिकेट खेळण्यासाठी काय वेगळी उद्दिष्ट आहेत सांगायला तर पाहिजे. आज लोकांमध्ये फार तीव्र विरोध आहे. हा फक्त या मुंबईमध्ये नाही आहे, हा राज्यांमध्ये नाही, हा देशामध्ये आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रकारचं सगळे लोक प्रकट करत आहेत. त्यामुळे याला जरूर BCCIने अशा प्रकारचा पवित्रा घेणं हे आवश्यक होतं. एक राष्ट्रभक्ती, देशभक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या, त्या मग कुठे गेल्या? आदित्यजींनी सुद्धा परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्यजींनी सुद्धा हेच सांगितलं, उद्धवजींनी काल समजून सांगितलं. त्यामुळे हे अपेक्षित नव्हतं. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे जर ऑपरेशन सिंदूर आजही अजून ठामपणे तर आलेलं नाही आहेत, जे मारेकरी होते ते सगळे सापडले आणि सगळ्यांनी हे केलं, त्यामुळे ते अजूनही त्यांचा शोध सुरू आहे. तिथे चकमकी घडत आहेत जम्मू काश्मीरमध्ये. मग त्या पार्श्वभूमीवर आज क्रिकेट खेळणं हे कुठपत योग्य? अजिबात योग्य नाही. त्याचा निषेध हा संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि देशातून होतो. देशाने वेगवेगळ्या देशामध्ये काही टीम पाठवल्या खासदारांच्या, आणि पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवाद फोफावते हे सांगते. या मॅचला जर विरोध करून आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक चांगला संदेश देण्याची संधी पंतप्रधानांना नव्हती? नक्कीच. तुम्ही ज्या वेळेला देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही एक मोठं पाऊल घेऊन सगळ्या टीम्स, डेलिगेशन्स पाठवली, त्याच्यामधनं हेच हे केलं की पाकिस्तानला तुम्ही अधोरेखित केलं की या देशाशी तुम्ही सुद्धा संबंध ठेवू नका. हा एक मोठा संदेश याच्यातनं होता. मग त्यावेळेला ज्या देशांमध्ये झाले ते त्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, त्या देशांचे प्रमुख, राजकीय प्रमुख काय विचार करतील? सत्तारूढ याच्यामध्ये असतील त्या लोकांनी काय विचार करावा की तुम्ही येऊन आम्हाला सांगता पाकिस्तानशी संबंध ठेवू नका, आणि दुसऱ्या बाजूला एवढं तुमच्यावर कृत्य झाल्यानंतर सुद्धा तुमच्या देशामध्ये प्रखर विरोध असतानाही तुम्ही क्रिकेट खेळताय पाकिस्तानची, हे कितपत आहे? म्हणजे स्वतःचं हसं करून घेण्यासारखं आज आपली प्रतिमा होते. बोल ना, एकच वाक्य बोलतो.